सेनेचे उबाटाचे नेते भास्कर जाधव साहेब आहेत. जाधव साहेब, ज्या पद्धतीने शिवसेना उबाटाच्या फुटीनंतर तिथल्या शाखा आणि मध्यवर्ती कार्यालय यावरती अनेक शिवसेना शिंदेच्या नेत्यांनी दावा केला होता. त्यानंतर कालच्या कार्यकारिणीच्या बैठकीत एक संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. शिवकोश शिवसेना विश्वस्त संस्था ही स्थापन करण्यात आलेली आहे. कसं पाहता, एक सावधगिरीचं पाऊल त्या ठिकाणी शिवसेना शिंदेकडनं देखील टाकलं जात आहे. ही जर संस्था काल त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये स्थापन झाली असेल, मला माहीत नाही, तर त्या संस्थेच्या पाठीमागे एकच उद्दिष्ट ध्येय आणि तुम्ही सावधगिरी म्हणताय ती एवढीच असेल की चोराच्या मनामध्ये चांदणं. त्यांना माहीत आहे की आपण पक्ष फोडल्यानंतर शिवसेनेच्या शाखा ह्या आमच्या शाखा म्हणून आम्ही ताबा केला, आम्ही कब्जा घेतला, आम्ही बळकावल्या. उद्या आमचा देखील पक्ष फोडणारे त्यांच्याच पक्षात काही लोक तयार झालेले आहेत, ते होत आहेत. भाजपाचे लोक काही त्यांच्या पक्षातल्या लोकांना हाताळायला भाजपानं सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून आपला पक्ष फुटल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण मूळ शिवसेनेच्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या शाखा आपण बळकावल्या, चोरल्या, पळवल्या, तशा आपल्या कोणी पळवू नये याची ते काळजी घेत असावेत. आणि म्हणून मी म्हटलं की चोराच्या मनात चांदणं. शिशिर शिंदेंनी एक महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी व्यक्त केली. जो हिंदी सक्तीबाबतचा जो GR होता त्यावरनं मराठी भाषेच्या संदर्भात ठराव मांडताना अनुमोदन देताना शिशिर शिंदेंनी भाजप आणि राष्ट्रवादीकडनं आमची गडचिपी होते अशी एक भावना व्यक्त केलेली आहे त्या ठिकाणी. त्याकडे कसं पाहता आपण? असं आहे की शिशिर शिंदे हे माझ्यासारखे स्पष्ट वक्ते आहेत, स्पष्ट बोलणारे आहेत. 8 दिवसापूर्वी मी न बोललेलं दाखवून तुम्ही माझी स्पष्टता दाखवलीत, त्यामुळे त्यांना त्यातून प्रेरणा मिळाली असेल तर आनंद आहे. एक शेवटचा प्रश्न हा देखील आहे की आता राज्याबाहेर शिवसेना, शिंदेची शिवसेना सीमोल्लंघन करणार आहे. राज्याबाहेर देखील निवडणुका लढवू इच्छिणार आहेत. त्या ठिकाणी देखील काही जे युतीत निवडणुका लढवण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. कसं आहे की मी दुसऱ्या पक्षाबद्दल फार काही बोलत नाही, पण एवढंच मी सांगतो की भाजपानं शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला पूर्णपणे लक्ष्मण रेषा म्हणणं चुकीचं ठरेल. त्यांना त्यांच्या भोवती संरक्षण भिंत घालून त्यांचा आतल्यात कोणमारा करायची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे ते राज्याच्या बाहेर किती निवडणुका लढतील ते तुम्हाला दिसेल. अजितदादांच्या पक्षानं मला वाटतं नागालँडमध्ये की कुठेतरी काहीतरी 7 आमदार निवडून आले होते, त्यातला एकही शिल्लक राहिलेला नाही पहिल्याच 4 महिन्यामध्ये. त्यामुळं भाजपाशी संघ म्हणजे असंघाशी संघ. मुख्य नेता म्हणून काल एकनाथ शिंदेची ही देखील निवड करण्यात आली. पक्षप्रमुख किंवा अन्य पर्याय राष्ट्रीय नेता हा देखील एक पर्याय त्यांच्याकडे ठेवण्यात आला, मात्र मुख्य नेता म्हणूनच समाधानकारक त्यांनी भूमिका ठेवलेली आहे. त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा त्यांनी घेतला असेल, त्याच्याशी आपल्याला विचार करायची गरज नाही. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन शिंदेसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.